माझं हे नवीन घर आहे. आता हे जे घर आहे ना तुमच्या नावावरती तुला एकदाच घेणे हाताने त्यांना गौरी असे लावायचे असे उभे अशा 5 गौरी हा आणि त्याला ना आम्हाला म्हणायचे असं पाणी टाका, त्याला हळदी कुंकू लावा. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी धमादेन शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे. चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. उठल्या उठल्या फोन घेतलाय पप्पांनी. अजून स्वीटी पण उठली आहे. ब्लॉग चालू झाला बाबू. व्हॉट? ब्लॉग चालू झाला. गुड मॉर्निंग. आपली मम्मी चपाती बनवती माझ्यासाठी. अजून आज टिफिनला देतीये मच्छी. मच्छी घेऊन जाणार आहे आज. कोणची मच्छी आहे? पप्पाला काय माहिती, पप्पाला आहे बघ माहिती. नुसतं आपण खायचं काम करतो. खायचं काम करायचं नाही ना. हो आहे वाटतं राहू. राहू. आपण आणली होती तेव्हा ती राहूच होती ना. हा तीच आहे वाटतं. रेडी आहे. चाय अजून खारी. काय? अरे काय झालं हिला? खाऊ दे म्हणत्या. खाऊ दे खाऊ दे खाऊ दे. तुला नाही देणार. तुला नाही देणार. गरम गरम आहे. हे श्रुती म्हण, तुला बघ हे घे. हे बघ. हे घे. आली 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 माझी लंगडी. इकडे या. अरे तुला चायच्या वरून जातीये धक्का विक्का मारून. इकडे या. इकडे हे घे. इकडे बाळ. काय 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 माझी पोरगी बघ किती हुशार आहे. तिथं बसलीये. इथं नाही बसली कारण मी इथं चाय पितोय. हा मग माझं लेकरू आहे लहान. तर मित्रांनो, माझा चाय व नाश्ता वगैरे झालाय. टिफिन वगैरे भरला. आता मी चाललोय कॉलेजला. आली का लिफ्ट? तर मित्रांनो, आता पोहोचलोय मी. लॅब आहे, बायोकेमिस्ट्री लॅब. आणि ही आहे पॅथॉलॉजीची प्रॅक्टिकल लॅब. भाई थोडी मोठीच दिसते भाई. लय मस्त आहे ही लॅब. आज लॅब पूर्णपणे खाली आहे. आज होळी आहे ना, म्हणून सगळे निघून गेले. आता मी कॉलेजमधून घरी आलोय. आज जरा लवकर आलोय कॉलेजमधून कारण काय काम नव्हतं हॉस्पिटलमध्ये, त्यामुळे लवकर सोडलं. तर आता जेवायला बसलोय. भात अजून मम्मीने डब्याला मच्छी दिली होती, तर मच्छी खाल्ली नाही. तर ती मच्छी खाणार आहे. अजून भाजी होती मच्छीची, फ्राय मच्छी. अजून मच्छीचा कालवण आहे, भातासोबत ते खाईल. मम्मी आता घरी आली आहे कामावरून. काय हे? मटकी, मूग मटकी. आज माहिती का, आज होळी जण आहे. तर मम्मी, तू बघितलंस का होळी जण असं? ते नाही का होळी जाळतात ना, तसं बघितलंस का तू? ते गावाला असताना बघितलेलं. आणि आपण आमच्या दारात होळी असायची ना. हा आई नाना असे गौरी असे लावायचे असे उभे अशा 5 गौऱ्या. हा आणि त्याला ना आम्हाला म्हणायचे असं पाणी टाका, त्याला हळदी कुंकू लावा. आणि आमच्या आजीनं पुरणपोळ्या बनवायची. मग पुरणपोळीचा नैवेद्य त्याला ठेवायला सांगायची. आणि काय असन काय विघ्न बिघ्न दूर करू दे असे ती आजी म्हणायला लावायची आम्हाला. ही आहे मम्मीची स्टोरी. पण खरंच असं होतं का? हाय का असं? काय माहित आता ती जुनी माणसं आपली बोलायची त्यांची अंधश्रद्धा. तसंच मग आम्ही प्रत्येकाच्या घरी असायचं रे ते गावाला. हा आणि गावात एकच मोठी 80 पशीनं मोठी होळी जाळायची. ती लय मोठी होती. हा मग सगळ्यांनी आपापल्या इथल्या गौऱ्या नेऊन टाकायचे. तिथं लोक ना असे ना पोते बिते घेऊन न फिरत होते पोरं तुझ्यासारखे. सगळीकडे ओ गौऱ्या द्या, लाकडं द्या करीत. आणि सगळे जमा करून तिथं मोठी होळी पेटवायचे तिथं. आणि प्रत्येकाच्या दारात पण असायची. आणि पुरणपोळीचं असायचं जेवण आज. हा. मग चिकन वगैरे खातात का आज? ते उद्याच्याला असते ना ते. हा ती लोक दारू पितात ना. हा हा ते उद्याच्याला मग ते मटण बिटन आणून जेवण ते वेगळं. आज ना होळी दहन करणार. अजून उद्या धुळीवंदन आहे. मग उद्या रंग लावणार. आपण नाहीत लावत. मला नाही आवडत. मी ना आधी लहानपणी मी खेळायचो. मग नंतरला जसं मोठे होत गेलो ना, मग तसा इंटरेस्ट गेला. मग आता खेळतच नाहीत. खेळूच वाटत नाही बिलकुल. अंगाला कलर नाही लावू वाटत. तर चाय खारी रेडी आहे. चाय प्यायला बसलोय. मम्मी पप्पा अजून म्हणतोला चाय पाहिजे. जा दीदी कडपा. जा दीदी तुला जा. जा आतमध्ये जा, आतमध्ये जा. जा म्हणतो. हे माझं बाळ इथंच येते, आमच्याकडेच येते, त्यांच्याकडे जातच नाही. मम्मी पोरग यार लहान, माझं लहान पोरग यार, लहान पोरग आहे माझं.
उगा मला हे करत जाऊ नका. तुमच्या हे करत बसायचं. तुमच्यासाठी काढा ना बाजूला. धान्य ठेवलं तर बघा पप्पा कसे कसे बोलतायत मला. मी काय इथं मंटू येते बसतीये तर माझी माझी काय चुकी आहे. तुला एकदाच घेते हाताने सारखा एक- हात पितळ हातात असू मग त्यांना हात थोडी लावलाय. शिव्या खाशील कळलं ना मुद्दाम करू नको. आता थोडी हात लावलाय मी. शिव्या खाशील. हे मुलाला शिवे विवे देत आहेत. आज पौर्णिमा आहे तर मम्मी आज काय खाणार नाही, फक्त लेस वगैरे नाही का ते काय उपवासाला खातात फक्त तेच खाणार आहे. केळी आहे ना, आज ग्रहण आहे ना काय बोलतात. उद्या आहे ग्रहण रे बाळा. बाय मला या सगळ्या गोष्टी काय माहिती नाही. ठीक आहे म्हणून मला समजून घ्या थोडं. गोष्टी मला कळत नाही ग्रहण वगैरे काय असतं काय असतं मला नाही माहिती काय आणि हे कशात असते, कशात हे मला नाही माहिती. ते ह्याच्यात असते ना. तर मित्रांनो तुम्हाला माझं न्यू घर बघायचंय. हे बघा माझं हे नवीन घर आहे. आता हे जे घर आहे ना तुमच्या नावावरती, हे घर माझ्या नावावर. दिस इज माय होम, न्यू होम. इमारत लगभग बन गई है सर. अब आप उसे तोड़ने बोलेंगे तो मैं क्या करूंगा. किसी के सामने हाथ नहीं फैलाए, आपके सामने हाथ फैला रहा हूँ. हेल्प कीजिए. डबे असे उतरायचे म्हणजे मोठे घर. हे बघा हे माझं नवीन घर आहे. मजले किती येतं, डबल टेबल. अरे इमारत आहे भाई. दोन 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 मजले इमारत बांधली आहे मी. दिस इज माय न्यू होम. बस ना. मस्त आहे, मस्त आहे. लहानपणीची आठवण आली. लहानपणी असं नाही का आम्ही छोटा हाऊस बनवायचो आमच्यासाठी नाही का. मग मम्मी हे लोक बोलायचं हे काय केलं आम्हाला झोपू द्या, चादर विदर द्या आमच्या. आता हे उचल आणि तिकडे ठेवतात काय असतं पीठ बीठ हा. ते घ्यायला. एक व्हिडिओ होता लहानपणीचा मग तो शूट करत होतो. तर तो व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या 5 लाखच्या आयडी वरती आहे, तो अपलोड केलाय. एक असं बघून ना मला लहानपणीची आठवण आली. लहानपणी पण मी असंच करायचो. चला मग मित्रांनो वेळ आली आहे व्लॉग एंड करायची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट. अजून जे पण नवीन आहे चॅनलवर तर प्लीज आपल्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.